अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आपला आणि चतुर्थ अध्याय संपण्याच्या मध्ये आहे। मागच्या वेळेस आपण चतुर्थ अध्यायातला जो अंतिम खंड आहे 15वा खंड, त्या खंडाच्या 9 मंत्र आपण म्हटले आणि हा अंतिम खंडाचा अंतिम मंत्र 10वा मंत्र तो आता मी सुरू करतोय आणि तो संपल्यावर हा आपला चौथा अध्याय हा संपून जाईल पूर्ण। तेव्हा त्याची मी सुरुवात करतोय। विषय असा होता की जे काही विविध यज्ञ होतात त्या यज्ञामध्ये पुष्कळदा काही क्षती होते आणि त्याचं संरक्षण करण्याकरता म्हणून हे विविध उपाय सांगितलेले आहेत। त्यांनी व्याहृतीचे उपाय सांगितले, व्याहृती यज्ञ करायला सांगितला आणि जो ब्राह्मण आहे तर तो त्या ब्राह्मणाचंच वर्णन इथं आता या 10व्या मंत्रात केलं की जो यज्ञ करतो आणि तिथे होता ऋत्विक हे सगळे जे त्या ठिकाणी यज्ञामध्ये सहभागी झालेले असतात तर त्यांच्या संदर्भामध्ये तर हा मंत्र आहे। तेव्हा 10वा मंत्र असा आहे की मानवो ब्रह्मै वैक ऋत्विक कुरुन अश्वभीरम अक्षत्ये वम विद्ध वै ब्रह्मा यजमानं सर्वांश्चार्वि जो विरक्षति तस्मा देवं विदमेव ब्राह्मणान् कुर्वित नानेवं विदम। अर्थ असा आहे की एक मानव जो आहे तोच ब्रह्मा आहे, म्हणजे मानवामध्येच त्या ब्रह्म्याने प्रवेश केलाय आणि आपलं ब्रह्मकर्म तो मानवाच्या माध्यमातून करतो। ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो तर तो ब्राह्मण म्हणजेच तो ब्रह्म आहे। अशा अर्थाने एक मानवच ब्रह्माच आहे आणि तोच ऋत्विक आहे। आणि ज्या प्रकारे युद्धामध्ये घोडी जी आहे ती योद्ध्याचं रक्षण करत असतात, कारण घोडस्वार जो असतो युद्धामध्ये तर तो घोड्यावर बसून जेव्हा तो युद्ध करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने घोडा जो आहे तोच त्या योद्ध्याचं रक्षण करत असतो। अगदी त्याच प्रकारे असं हे सर्व यज्ञाचं सगळं शास्त्र जाणणारा जो ब्रह्मा आहे तो ब्रह्मा जो आहे तो यज्ञ यजमान आणि अन्य समस्त ऋत्विज या ऋत्विजकांचं सुद्धा संरक्षण करणारा असा तो ब्रह्मा आहे, म्हणजेच तो ब्राह्मण प्रमुख ब्राह्मण आहे। आणि म्हणून त्याच्या मार्फत सर्व बाजूनी त्याचं हे रक्षण होत असतं आणि त्या कारणाने अशा प्रकारे जाणणाऱ्यालाच ब्रह्मा बनावे लागते, म्हणजे तोच ब्रह्मदेव आहे आणि तोच प्रमुख ब्राह्मण आहे। परंतु ज्याला हे ज्ञान नाहीये त्यांनी मात्र अशा प्रकारचं संरक्षण करण्याचं कार्य हाती घेऊ नये। जो परिपूर्ण आहे या ज्ञानात, ह्या शास्त्रामध्ये पारंगत आहे, ज्याला या यज्ञ संस्कृतीचं आणि यज्ञशास्त्राचं संपूर्ण ज्ञान आहे, त्यांनीच ह्या अशा प्रकारे हे क्षतीने युक्त असण्याची शक्यता जी असते यज्ञामध्ये तर त्या सर्व प्रकारच्या ह्या क्षतीपासून संरक्षण करण्याकरता हा जो ब्रह्म्याचं रूप धारण करणारा तो ब्राह्मण हा सर्व ऋत्विकांचं हे तो संरक्षण करतो आणि यज्ञाचंही संरक्षण करतो। आणि ह्या विधानावरून त्यांनी मुख्य सांगितले की जो अशा प्रकारचा ज्ञाता आहे, जाणणारा आहे, त्यानेच हे अशा प्रकारचं यज्ञ करावं। पण ज्याला ह्याचं ज्ञान नाही, म्हणजे वरवर फक्त ज्ञान आहे, तर त्यांनी मात्र अशा प्रकारचं यज्ञ करू नये असा संदेश ह्या 10व्या मंत्रामध्ये दिलेला आहे। तेव्हा याचा आशय असा आहे की मौनाचरण करणारा अथवा मनन करण्याचे कारण हे कोण आहे तर तो ब्रह्मा रूप मानव आहे। म्हणजे जो ह्या यज्ञाचं कार्य करताना त्याच्याकरता आवश्यक असणारे सगळे नियम जो पाळतो, अनावश्यक बोलतच नाही पण तो मौनाचं आचरण करतो आणि त्याचं सतत ब्रह्मतत्वाचं मनन असतं, शास्त्राचं मनन असतं आणि कार्यपद्धतीबद्दल त्याची अतिशय काटेकोरपणा असतो, एकाग्रता असते। तेव्हा असा जो मानव आहे त्याला ब्रह्मा मानव असं म्हटले तर तोच तो प्रमुख ब्राह्मण। तेव्हा ज्ञानवान होण्याचे कारण जे आहे ते ब्रह्मा त्या ठिकाणी असल्यामुळे तो ज्ञानवान आहे। इथे आपण गृहीत धरले की ब्रह्मा हा संपूर्ण यज्ञाचं ज्ञान असणारा आहे आणि तो सुद्धा यज्ञकर्ताच आहे, म्हणून तो सुद्धा ऋत्विकच आहे।
आता इथं उदाहरण जे दिलं या मंत्रामध्ये, की ज्याप्रमाणे युद्धामध्ये घोडी कुरून असा शब्द वापरला आहे, तर कर्त्याची म्हणजे जो युद्धकर्ता असतो, योद्धा असतो, त्याला आपल्या पाठीवर बसवून घेतो तो घोडा, आणि बसणाऱ्या त्या योद्ध्याची सर्व प्रकारे तो रक्षण करत असतो, असं त्या घोड्याचं उदाहरण दिलंय. अगदी त्या घोड्याचं जसं उदाहरण आहे, अगदी त्याच प्रकारे असं जाणणारा जो ब्रह्मा आहे तो देखील हे जे सर्व यज्ञकर्म जे आहे त्या यज्ञकर्माचं संपूर्ण रक्षण करतो, त्या यजमानाचं संपूर्ण रक्षण करतो, आणि तिथे यज्ञ करणाऱ्या समस्त ऋत्विजिकांचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करतो, रक्षण संरक्षण करतो, आणि सर्व प्रकारच्या ह्या दोषांची तो निवृत्ती करत असतो, आणि सर्व दिशेने सर्वांचं तो रक्षण करत असतो. कारण की विद्वान ब्रह्माच अशा प्रकारे ह्या ह्या गुणविशिष्टतेने संपन्न झालेला असल्यामुळे, त्याला सर्वतोपरी याचं ज्ञान असल्यामुळे तो या अशा प्रकारचं संरक्षण करतो. तेव्हा आपण जे पूर्वी पाहिलं की ज्या सप्त व्याहृती म्हणजे 3 व्याहृतीचं आपण हवन पाहिलं, तर त्या व्याहृतीचं सुद्धा त्याला खऱ्या अर्थाने तत्वस्वरूपात आणि प्रत्यक्ष कृतीचं सुद्धा त्या ब्रह्माला म्हणजे त्या ब्राह्मणाला ज्ञान असेल, तर त्याला ब्रह्मा अशी संज्ञा प्राप्त होईल. आणि ह्याच्या विपरीत जर असं ज्ञान ज्याला नसेल आणि तो फक्त यांत्रिक पद्धतीने जर हवन करत असेल, तर तसं त्यांनी करू नये, ते शास्त्र विपरीत होईल. अशा प्रकारे ज्ञानवाला नसणारा हा त्यांनी स्वतः ब्रह्माची भूमिका घेऊ नये. ना नेवम विदम ना नेव विदम असं त्याची विरुक्ती केलेली आहे. म्हणजे त्यांनी असं करू नये, त्यांनी असं करू नये. तेव्हा ते शास्त्राचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करावं, आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याची सगळी क्रिया कृती असली पाहिजे, तरच त्याच्या माध्यमातून सर्वांचं संरक्षण होईल. अन्यथा माया बसलेलीच आहे, तुमची चूक झाली तर त्या यज्ञामध्ये क्षती होईल, आणि यज्ञात क्षती झाली तर केवळ ऋत्विकाचंच नाही तर यजमानाचीही क्षती होते, अशी त्या ठिकाणी धोक्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे असा जो ज्ञानी ब्रह्मा असलेला जो ब्राह्मण आहे त्यांनीच हे करावं, असं या ठिकाणी विरुक्ती करून इथे हा अध्याय इथे संपवलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील चतुर्थ अध्यायातील हा जो सप्तखंड, हा म्हणजे सप्तदश असेल 17वा खंड, हा सप्तदश खंड जो आहे त्याच्यावरचं हे भाष्य हे पूर्ण झालं आहे, आणि असा हा छांदोग्य उपनिषदातील चतुर्थ अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग बघूया. आता आपण 5वा अध्याय आपण सुरू करूया. 4 अध्याय झालेले आहेत. एकूण छांदोग्य उपनिषद 6 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये 4 अध्याय आपले संपलेले आहेत, आणि आता 5वा अध्याय आपण सुरू करत आहोत. आणि आता 5व्या अध्यायातला हा प्रथम खंड. आता त्याचा संदर्भ मागचा इथे घेतलेला आहे, की गेल्या अध्यायामध्ये सगुण ब्रह्मविद्येचे आणि उत्तरायणाच्या मार्गातून जी गती असते त्याचं विवेचन केलं होतं. तर ते विवेचन आपण पाहिलं की उत्तरायणाच्या गतीमध्ये आणि सगुण विद्या ह्या सगळ्याचा संदर्भ घेऊन आपण विस्ताराने विवेचन पाहिलं, त्या ठिकाणी पाहिलं, आणि त्याच्यावरचं सगळं यज्ञविधीचंही शास्त्र आपण पाहिलं. आता हे संपल्यानंतर आता ह्याच्यानंतर हे पंचम अध्यायामध्ये पंचाग्निकता म्हणजे पंचाग्नी करणारा गृहस्थ आणि अन्य विद्येमध्ये निष्ठा ठेवणारे श्रद्धाळू ऊर्ध्वरेतावाले त्याच गतीचे अनुवाद करून केवळ कर्मपरायण पुरुषांची आणि त्यापेक्षाही भिन्न अशा वेगळ्या म्हणजे दक्षिण दिशेशी संबंधित असणारे हे धूम आदी लक्षणाने आणि पुनरावृत्ती रूपा गती म्हणजे जन्ममृत्यूच्या मध्ये पुनरावृत्ती असणारे धूम दिशेने जाणारे ज्यांची गती धूम दिशेने आहे, त्यामुळे धूमादी लक्षणाने युक्त असलेले आणि कर्मपरायण असे जे लोक आहेत, तर त्या संदर्भामध्ये इथे 3ऱ्या बाबतीत त्यापेक्षाही क्लिष्ट असणाऱ्या अशा संसार गतीचे सुद्धा वैराग्य प्राप्त करण्यासाठी जे कर्म करतात त्या वैराग्याचे साठी सुद्धा इथे वर्णन करायचे आहे. त्यामुळे आता हा जो पुढील ग्रंथ म्हणजे हा जो 5वा अध्याय आहे त्याला आपण प्रारंभ करत आहोत. आता वागादी म्हणजे वाग तत्व म्हणजे वाणी इत्यादीच्या तुलनेत प्राण हा श्रेष्ठ आहे असा
सिद्धांत इथे मांडतायत. कारण गतग्रंथात आपण पाहिलं की प्राणच संवर्ग आहे. प्राणामुळेच संबंध, सगळं पुण्य जे आहे ते संचित तुम्हाला प्राप्त होत असतं. कारण प्राणावरचं नियंत्रण हे सर्वश्रेष्ठ नियंत्रण आहे. त्यामुळे अध्यात्मशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या उपासनेमध्ये प्राणच संवर्ग आहे असं सिद्धांत आपण पाहिला. आणि याच्याबरोबरच अनेक प्रकारांनी प्राणाचे ग्रहण केले गेले आहे. सर्वांच्या सहकार्याने मिळून कार्य करण्यामध्ये समानता होण्यावर देखील ही इथे वाघादी इंद्रियामध्ये श्रेष्ठ काय आहे हा प्रश्न पडला. की ह्या सगळ्या याच्यामध्ये जे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांची चर्चा आपसात चालू आहे आणि वस्तुतः ह्यांना ऊर्जा देणारा प्राण आहे. आणि त्यामुळे तो प्राणाला वगळून ही चर्चा चालू आहे की याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे आणि कशाची उपासना करावी असे ती इंद्रिय आपसामध्ये बोलतायत. तेव्हा ह्या शंकेची निवृत्ती करण्यासाठी श्रेष्ठत्व इत्यादी गुणाचे विधान करण्याच्या इच्छेने असं हा पुढील ग्रंथ म्हणजे हा 5वा अध्याय आपण सुरू करत आहोत. असं ही पार्श्वभूमी 5व्या अध्यायाची सांगितली आहे. तेव्हा आता इथून हे पहिला मंत्र आता सुरू होतो आणि त्याचा विषय आहे श्रेष्ठ श्रेष्ठादी गुण उपासना. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं दोन्ही युक्त असलेली असे जी गुण आहेत त्या गुणांचा उपासना कशी करावी असा हा विषय आहे आणि त्या संदर्भात हा मंत्र आहे. यो ह वै ज्येष्ठं च श्रेष्ठं च वेद ज्येष्ठश्च ह वै श्रेष्ठश्च भवति प्राणो वाव ज्येष्ठश्च श्रेष्ठश्च. म्हणजे आता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हा विषय आहे की त्याचा आता शब्दशः अर्थ असा आहे की जो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या दोघांनाही जाणत असतो तो स्वतःही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हा होऊन जातो. आणि निश्चितच प्राण स्वतः हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विषय का आला? कारण ज्येष्ठ काय आहे, ज्येष्ठ जो ज्येष्ठ आहे तोच श्रेष्ठ असतो. किंवा ज्येष्ठ आणि श्रेष्ठत्व हे दोन्ही ज्याच्यामध्ये दोन्ही लक्षणं आहेत म्हणजे अनुभवाने ज्येष्ठ असलेला आणि त्याच्या योग्यतेने श्रेष्ठ असणारा असा तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जो आहे तर त्या संदर्भामध्ये जो ज्ञान परिपूर्णपणे प्राप्त करतो. ज्येष्ठ कोणाला म्हणायचं, श्रेष्ठ कोणाला म्हणायचं? केवळ वयाने वाढलेला मनुष्य ज्येष्ठ इथे अपेक्षित नाहीये, तर जो अनुभव संपन्न आहे म्हणून तो ज्येष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये पारंगत होऊन त्याने त्याचा विनियोग सर्व मानव कल्याणासाठी केला आहे आणि म्हणून तो श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने ज्याला जाणीव होते तो स्वतः सुद्धा अशाच प्रकारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हा भविष्यामध्ये होतो. आणि हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय? तर हे अशा प्रकारे ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठाचं जे महत्व आहे तसं तेच महत्व निश्चितच प्राणतत्वाशी आहे. तेव्हा ह्या सर्व इंद्रियामध्ये सुद्धा जो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे तो प्राण आहे असा हा सिद्धांत ह्या मंत्रामध्ये मांडलाय. तेव्हा त्याचा आशय असा आहे की जो कोणी ज्येष्ठ म्हणजे आयुष्यामध्ये सर्व प्रथम आणि श्रेष्ठ गुणामध्ये अधिक जो आयुष्यामध्ये प्रथम म्हणजे जो जुना आहे, अनुभव संपन्न आहे आणि श्रेष्ठ गुणामध्ये सुद्धा जो सर्वाधिक आहे तो निश्चितच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजला जातो. आणि अशा प्रकारे फलाच्या द्वारे पुरुषास प्रलोभित करून त्या प्राणोपासनेच्या अभिमुख करून श्रुती सांगते की आयुष्यामध्ये ज्येष्ठ आहे. कारण पुरुषाच्या गर्भस्थ होण्यावर वाघ इत्यादीच्या अपेक्षेने प्राणाची वृत्ती ही प्रथम लब्ध स्वरूप होत असते. आधी प्राण आहे आणि मग इंद्रिय आहेत. म्हणजे त्या गर्भामध्ये सुद्धा प्रथम प्राणाचा आणि जीवाचा प्रवेश आहे. जीव आणि प्राण एकत्रच येतात आणि त्याच्यानंतर त्या गर्भामध्ये वृद्धी होते आणि मग त्याच्यानंतर वाघ इत्यादी इंद्रिय हे नंतर होतात. त्यामुळे प्राण हा ज्येष्ठही आहे आणि तो श्रेष्ठही आहे. या बाबतीमध्ये आता पुढे वर्णन येईल. तेव्हा प्राणाची जी वृत्ती आहे ते प्रथम लब्ध स्वरूप होत असते. ज्यामुळे तो लब्ध स्वरूप म्हणजे ज्याच्यामुळे गर्भाला वृद्धी मिळते, गर्भ हा वृद्धिंगत होत असतो म्हणून तो लब्ध स्वरूप आहे. आणि वाघादीच्या वृत्तीचा लाभ तर चक्षुर इत्यादी इंद्रियाचं जे गोलक आहे आणि ते पुढे गात्र रूपात म्हणजे अवयव रूपात ज्याचं निष्पत्ती होते असे जाणल्यानंतरच ते त्याचं पूर्ण ज्ञान होत असतं. आणि मग या कारणाने आयुष्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या सर्व इंद्रियाच्या तुलनेमध्ये प्राण हाच ज्येष्ठ आहे. कारण प्राणाचा आणि जीवाचा जेव्हा प्रवेश गर्भात होतो त्याच्यानंतरच त्याची वाढ होते आणि ती वाढ झाल्याच्या नंतरच ते इंद्रिय दिसू लागतात.
आणि म्हणून ज्येष्ठ जो आहे तो प्राण आहे अधिक असल्यामुळे, आणि त्याच्या प्रेरणेनेच हे सगळे इंद्रिय निर्माण होतात, म्हणून श्रेष्ठही तोच आहे. तेव्हा त्या त्या प्राणाच्या श्रेष्ठतेचा सुद्धा सुहाय हा अशा प्रकारचं त्यांनी शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये दृष्टांताद्वारे या 12व्या मंत्रामध्ये पुढे त्याचं प्रतिपादन विस्ताराने होईल. तेव्हा या कार्यकारण संघामध्ये प्राणच ज्येष्ठ आहे आणि प्राणच श्रेष्ठ आहे असा सिद्धांत या पहिल्या मंत्रामध्ये सांगितला आहे. आता दुसरा मंत्र जो आहे तो ह्या वाणीबद्दल सांगता येते की वाणी काय आहे. तर हे मंत्र असा आहे की यो ह वै वसिष्ठम वेद वसिष्ठो हस्वानाम भवती वाग्वाव वसिष्ठ. आता जो कोणी वसिष्ठास जाणतो, बरं आता वसिष्ठ हे तत्वस्वरूपच मांडलेलं आहे, ऋषी नाहीये. जो कोणी वसिष्ठास जाणतो तो स्वजातीयामध्ये सुद्धा तो स्वतःही वसिष्ठच होत असतो आणि निश्चितच वाक हेच वसिष्ठ आहे. आता वसिष्ठाबद्दल काय म्हटलंय, वसिष्ठ ऋषीची थोडक्यात पार्श्वभूमी इथे आपण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. वसिष्ठ ऋषी जे आहेत ते ऋग्वेदाचे दृष्टी आहेत. आणि ऋग्वेदाबद्दल जर सांगायचं झालं तर ऋग्वेदाचं वैशिष्ट्य काय आहे, तर ऋग आणि वेद म्हणजे ऋग हा जो शब्द आहे हा त्या ठिकाणी ऋग म्हणजे ऋषी आणि वाक ह्याचं तरी संधी आहे ती, की ऋ आणि वाक. ऋ म्हणजे ऋषी आणि वाक म्हणजे वाणी. ऋषीची वाणी ज्याच्यामध्ये विशेषत्वाने अभिव्यक्त होते, आविष्कृत होते, आणि त्याचं दृष्टे पण ज्यांच्यामध्ये म्हणजे वसिष्ठ ऋषींना ऋग्वेद दिसले, दर्शन झालं त्यांना, म्हणून ते ऋग्वेदाचे दृष्टे आहेत. आणि म्हणून वसिष्ठांचं महत्व काय असेल तर त्या वाणीचं त्यांना दर्शन झालं आणि मग त्यांच्या माध्यमातून ती वाणी प्रगट झाली. म्हणून वाणीचं आणि वसिष्ठ ऋषींचं अतिशय घनिष्ठ संबंध आहे. इतका संबंध आहे की जिथे जिथे वाणी हा शब्द येतो तिथे वसिष्ठ येतात. म्हणून इथे वाक हेच वसिष्ठ आहे असं म्हटलं आहे. तेव्हा जो कोणी या वसिष्ठास म्हणजे वाणीस जाणतो तो स्वतः हा वसिष्ठ म्हणजे वाणीवर प्रभुत्व होणारा असा प्रकारचा असतो. म्हणून या मंत्राचा आशय असा आहे की जो कोणी वसिष्ठ अत्यंत वसत असणारा अर्थात आच्छादन करणारा, अत्यंत वसुमान धनवान असणारा, ह्याला तो जाणत असतो, तो त्याच प्रकारे आपल्या सजातीयामध्ये सुद्धा तोही त्या ठिकाणी वसिष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ असा श्रोता नव्हे तर तो श्रुतीने युक्त असलेल्या सर्व संहितेला तो त्याचं उच्चारण करून अतिशय स्पष्ट वाणीमध्ये आविष्कृत करतो, तर तो वसिष्ठ आहे. आणि म्हणून त्याच्या सजाती म्हणजे त्याच्या सर्व आप्तस्वकीयामध्ये तो वसिष्ठ म्हणजे प्रमुख ठरतो. असे या ठिकाणी वसिष्ठाचा संदर्भ घेऊन इथं श्रुती काय सांगते हे सांगतात की निश्चयच वाघ हीच वसिष्ठ आहे अशी श्रुती सांगते. कारण की वाग्मी म्हणजे वक्ता, ह्या वक्ताच जो आहे तो ह्या ठिकाणी प्रामुख्याने वसत असतो, अर्थात दुसऱ्यांचा पराभव करत असतात. म्हणजे दुसऱ्या वाणीमधूनच खरं म्हणजे जी काही चर्चा होते, खंडन मंडन होतं, तर या खंडन मंडनामध्ये केवळ विचार महत्वाचे नाही तर विचार मांडण्याची जी पद्धत आहे आणि जी वाणी आहे त्या वाणीतून जी काही त्या ठिकाणी सामर्थ्य असतं वाणीच्या उच्चारामध्ये, आणि म्हणून तो त्या ठिकाणी इतरांचा पराभव करून तो धनवान होतो, श्रेष्ठ होतो. म्हणून ती वाणी वाकच ही वसिष्ठ आहे. अशा प्रकारे हा दुसऱ्या मंत्राचा संदेश आहे. तेव्हा आता पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये काय म्हटलंय ते बघा. यो ह वै प्रतिष्ठां वेद प्रतिह तिष्ठत्या आस्मिंश्च लोके उष्मेश्च चक्षुर्वाव प्रतिष्ठा. म्हणजे जो कोणी प्रतिष्ठेत जाणत असतो ते लोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी ते प्रतिष्ठित होत असतात आणि म्हणून चक्षुष प्रतिष्ठा आहे. आता इथे दुसरा जे वाणीच्या नंतर चक्षुचं इथे महत्व सांगायला सुरुवात केली की चक्षु जी आहे ती सर्वत्र प्रतिष्ठित असते. म्हणजे चक्षुमुळेच तुम्ही साक्षीत्वाने दृश्याला पाहत असता आणि म्हणून चक्षु हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी चक्षुच्या माध्यमातूनच मनुष्य जो आहे तो सर्व प्रकारे ज्ञान घेत असतो, श्रेष्ठ होत असतो आणि तो इहलोक आणि परलोक ह्या ठिकाणी सुद्धा त्याची प्रतिष्ठा वाढते. त्याचं मूळ कारण जे आहे ही चक्षुच आहे. म्हणून इथे चक्षुच प्रतिष्ठा आहे अशा प्रकारचा सिद्धांत मांडलाय. तेव्हा या तिसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की जो कोणी प्रतिष्ठित जाणत असतो तो इहलोकी आणि परलोकात सुद्धा प्रतिष्ठित होत असतो.
तर ही प्रतिष्ठा काय आहे यावर श्रुती सांगते की चक्षुष प्रतिष्ठा आहे. कारण ही चक्षुने पाहूनच पुरुष जो आहे तो सम आणि विषम प्रदेशामध्ये त्याचा यथायोग्य विवेकाने त्याचा अर्थ जाणून त्या ठिकाणी स्वतःला प्रतिष्ठित करत असतो. आणि याचं मूळ कारण काय आहे तर चक्षुच आहे, आणि म्हणून चक्षुच प्रतिष्ठित आहे, अशा प्रकारचा सिद्धांत या तिसऱ्या मंत्रामध्ये मांडलेला आहे. आता म्हणजे एकानंतर एक इंद्रियाचं वर्णन चालू आहे आणि शेवटी प्राणावर येणार आहेत ते. आधी आपण वाणी पाहिली, वाक पाहिला, दुसरं चक्षु पाहिले. आता चौथा मंत्र जो आहे तो श्रोत्रावर आहे. त्याच्यामध्ये चौथा मंत्र काय सांगतो ते बघूया आपण. यो हवै संपदम वेद संहास्मै कामाहा पद्यन्ते देवाश्च मनुष्याश्च श्रोत्रम वाव संपत. अर्थ असा आहे की जो कोणी संपदा जाणत असतो त्यास दैव आणि मानुष काम अर्थात भोग आणि सम्यक प्रकाराने त्याला हे सर्व प्राप्त होत असतात. कारण श्रोत्रच संपदा आहे. संपद म्हणजे ऐकणारा, श्रवण करणारा. नुसतंच ऐकणे आणि श्रवण करणे नाही, तर श्रवण करून त्याला जाणणारा आणि सम्यक पद्धतीने म्हणजे विवेकाने त्याला जाणणारा. म्हणून त्याला दैव आणि मानुष म्हणजे जो प्रारब्ध काय आहे आणि त्याचा पुरुषार्थ काय आहे या दोन्हीचंही त्याला सम्यक प्रकाराने ज्ञान प्राप्त होतं. म्हणून प्रारब्धाचा संबंध ज्ञान घेऊन जो आपल्या कर्तव्याला दक्ष होतो तो केवळ श्रोत्रामुळे होतो. जे श्रवण करतो त्या श्रवणामधून त्याला संबंध परिस्थितीचं स्वतःच्या स्थितीचं संबंध आकलन होतं. आणि त्याच्यानंतर तो आपल्या प्रारब्ध काय आहे, आपला स्वधर्म काय आहे याचा सर्वाचा विचार करून तो सम्यक प्रकाराने आपले कर्तव्य पार पाडतो. त्यालाच आपण संपदा असं म्हणतो. म्हणजे तो सर्व प्रकारे संपन्न होतो. म्हणून ही संपदा जी त्याला प्राप्त झाली आहे ती कशामुळे झाली तर ती श्रोत्रामुळे झालेली आहे. म्हणून श्रोत्रच संपदा आहे असा या ठिकाणी हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून आशय असा आहे की जो कोणी संपदाच जाणतो म्हणजे सर्व उपलब्धीला म्हणजे ज्या ठिकाणी भोगही आहे आणि उपासनाही आहेत, तर भोग हे प्रारब्धाच्या अनुसार आहेत आणि उपासना पुरुषार्थाच्या अनुसार आहे. तेव्हा पुरुषार्थाने प्रारब्ध आणि पुरुषार्थ या दोघांचाही समन्वय ज्याला साधता आला त्याला संपदा प्राप्त होते. सर्व तो प्रकारच्या त्याला ही दैवी संपदा प्राप्त होते आणि ही प्राकृत संपदा सुद्धा प्राप्त होते. आणि म्हणून त्या ठिकाणी दैव आणि मानुष या दोन्हीचेही भोग जे आहेत ते सम्यक प्रकाराने त्याला मिळत असतो. आणि म्हणून श्रौत्र हाच जो आहे संपदा आहे असं या ठिकाणी सिद्धांत मांडलाय. त्यामुळे श्रुती काय सांगते की श्रोत्रच संपदा आहे असा हा सिद्धांत श्रुती वारंवार मांडते. कारण की श्रोत्रानेच वेद आणि त्याच्या अर्थाचे विशेष ज्ञान जे आहे ते श्रवणाने प्राप्त होते. म्हणजे ग्रहण केल्या जाऊ शकते. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय सगळं, तुम्ही श्रवण करताय आणि त्या श्रवणातून तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाचा विनियोग तुम्ही तुमच्या उपासनेमध्ये जेव्हा करता तेव्हा तुम्हाला हे सर्व प्रकारची संपदा प्राप्त होते, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून परिणामतः त्यानंतर त्याला सर्व प्रकारच्या भोगाची प्राप्ती होते. अशा प्रकारच्या भोगाच्या प्राप्ती होत असल्यानेच श्रोत्रच संपदा आहे असा हा सिद्धांत या ठिकाणी ठासून सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मंत्र हा पाचवा मंत्र. आता आपण काय काय पाहिलं, आपण वाणी पाहिली, त्याच्यानंतर चक्षु पाहिले, नंतर श्रोत्र पाहिले. आता त्यानंतर आता मनावर हे सांगतायत. पाचवा मंत्र. यो ह वा आयतनम वेदायतनम ह स्वानाम भवती मनोहवा आयतनम. अर्थ असा आहे की जो आयतनास जाणत असतो तो सुजातीयांच्या आयतन म्हणजे आश्रयास प्राप्त होत असतो. तेव्हा निश्चितच मन हेच आयतन आहे. तर आयतन म्हणजे जे काही प्राप्ती त्याला संबंध होते पूर्ण, म्हणजे जे जे त्याला उचित असं प्राप्त होत असतं, तर त्या प्राप्तीचं मूळ कारण इथे त्यांनी सांगितलंय की हे मन आहे. कारण मनाने तो संवेदनशील असल्यामुळे ती स्वीकृतीचं कार्य हे मनामुळे होतं. केवळ श्रवणाने किंवा केवळ चक्षुने किंवा केवळ वाणीने नाही, तर या तिन्हीमध्ये मन नावाचं तत्व आहे. मन त्या ठिकाणी बसलेलं असतं आणि मनाने श्रवण करतो, मनाने पाहत असतो. म्हणजे त्याच्यावर त्याची एकाग्रता असते आणि म्हणून त्याचं ग्रहण करण्याची क्षमता ही मनामुळे प्राप्त होते आणि त्या मनानेच तो आयतनास जाणत असतो.
आणि तो स्वजनाचे आयतन होत असतो, त्याचा आश्रय बनून राहत असतो. आणि म्हणून तो आयतनच काय आहे यावर श्रुती काय सांगते आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की मनच आयतन आहे असं श्रुती सांगते. तेव्हा इंद्रियांच्या द्वारे प्राप्त झालेले आणि भोक्तांच्या प्रत्ययरूप विषयांचे हे मन हेच आयतन आहे, मन हाच आश्रय आहे. तेव्हा तुम्ही इंद्रियाचा कितीही विचार केला तरी मनाच्या या सर्व इंद्रियांच्या आश्रयाला मन आहे. मनच त्या इंद्रियाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या विषयांचं भोग घेत असतं. मनच शब्दस्पर्श रूप रसगंधांना ग्रहण करण्याकरता ते त्या ठिकाणी हे पंचज्ञानेंद्रियाचा विनियोग करत असतो. म्हणजे प्रत्यक्ष इंद्रिय हे जरी दिसत असले तरी अप्रत्यक्षपणे त्याच्या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून कार्य करणारं हे मनच आहे. म्हणून आश्रयस्थान मनाचं असल्यामुळे त्या मनालाच आयतन म्हणजेच आश्रय असं म्हटलेलं आहे. तेव्हा मनच आयतन आहे असं या ठिकाणी श्रुतीने ठासून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मंत्र आहे तो आता इंद्रियांमध्ये जो काही विवाद चालू आहे, चर्चा चालू आहे, म्हणजे आता आपण प्रत्येकाचं वैशिष्ट्य पाहिलं ह्या 5 मंत्रामध्ये, की वाणी काय आहे, चक्षु काय आहे, श्रोत्र काय आहेत आणि मन काय आहे, याच्यावरच आपण विस्ताराने पाहिलं की या प्रत्येकामध्ये हे काही ना काहीतरी क्षमता आहे. आणि अंततः इथे सांगितलं की मनच हे त्या ठिकाणी सर्व इंद्रियाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे भोग घेत असतं, सगळ्या विषयाचं सुद्धा भोग घेत असतं आणि सगळ्या प्रकारचं ग्रहण करण्याचं कार्य हे मनच करत असतं. हे आतापर्यंत पाहिलं. आता ह्याच्या पुढचा जो काही मंत्र आहे तो इंद्रियांमध्ये आपसामध्ये काय चर्चा झाली आणि त्याच्यावर त्यांचं एकमेकाला जी जिज्ञासा व्यक्त केली ती काय आहे, असा हा एक विषय हा पुढच्या मंत्रामध्ये, ह्या 6व्या मंत्रामध्ये हा विषय मांडलेला आहे. तेव्हा 6वा मंत्र असा आहे की अतः प्राणा अहम श्रेयसी विधिरो अहम श्रेयान अस्म्यम हम श्रेयान अस्मिती. म्हणजे एकदा प्राण आणि इंद्रिय ह्याच्यामध्ये मी श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न आला. मागे एका उपनिषदात आपण पाहिला होता की त्यात सुद्धा हा प्रश्न केनोपनिषदात पाहिला होता. हा प्रश्न होता की कोण श्रेष्ठ आहे. तेव्हा प्राण आणि इंद्रिय ह्याच्यामध्ये ही चर्चा चालू आहे. तेव्हा तिथे प्रत्येक जण म्हणत होता की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे आपल्या श्रेष्ठते संबंधी ते आपसामध्ये चर्चा करत होते आणि विवाद करत होते. त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होता, खरोखरच कोण श्रेष्ठ आहे. प्रत्येक इंद्रियाचं महत्व असतंच, त्या इंद्रियाशिवाय व्यवहार होतच नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की ते इंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे डोळ्यांनी पाहतो म्हणून आपण पायाने चालतो आणि पायाने चालतो म्हणून हाताने काम करतो आणि हाताने काम केल्यामुळे त्याची उपलब्धी होते. आपण जेवण करतो तेव्हा काय होतं की आपण जेवणाच्या ठिकाणी पायाने चालत जातो, बसल्यानंतर पाय थांबतात, हाताने मग तो घास घेतो, नुसतं घास तोंडापर्यंतच जातो. पुढे जे आहे ते जीभमध्ये त्याची चव घेऊन मध्ये घशामध्ये टाकते. घशामध्ये टाकलं तर जिभीचं काम संपतं आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे हे जठराचं काम सुरू होतं, अन्न पचनाचं काम सुरू होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थितीमध्ये विविध अशा इंद्रियांचं त्या ठिकाणी कार्य सुरू होतं आणि ते परस्परांमध्ये समन्वय झाल्यामुळे, सहकार्यामुळे ते कार्य परिपूर्ण होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या इंद्रियाने मी श्रेष्ठ आहे किंवा पायाने जर असं म्हटलं मी चालत गेलो तिथे जाऊन बसलो म्हणून तुम्ही खाऊ शकले, नाही तर अन्यथा अन्न तुम्हाला मिळालंच नसतं. असं जरी चरणाने म्हटलं, हात हात म्हणाल की आम्ही घास घेतला आणि म्हणून तुम्हाला खायला मिळालं, तर असं म्हणता येणार नाही. तर प्रत्येकाचं हे काही ना काहीतरी त्या ठिकाणी विनियोग आहे आणि सगळ्यांचा एकत्र मिळून त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो किंवा त्याचा लाभ होत असतो. म्हणून ह्या ठिकाणी जो काही विवाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण आहे, कोणाची श्रेष्ठता आहे, असा हा इथे या मंत्रामध्ये प्रश्न आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की असंच एकदा पूर्वोक्त गुणांनी युक्त असलेला तो प्राण आपल्या श्रेष्ठतेसाठी तो प्राण त्या इंद्रियांसमोर आला आणि त्यांनी पाहिलं की विवाद चालू आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा या उद्देशाने विवाद चालू होता आणि बऱ्याचशा विपरीत परस्पर विरुद्ध अशा प्रकारचे हे लोक विवेचन करू लागले की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. तेव्हा आता निर्णय कोण घेणार हा प्रश्न आहे. तेव्हा या सर्व वादावर आता निर्णय घ्यायची वेळ आल्यामुळे हा निर्णय जो आहे तो प्रजापतीला हा निर्णय घेण्यासाठी म्हणून हा प्राण आणि हे इंद्रिय हे प्रजापतीकडे जातात आणि प्रजापतीला याच्याबद्दल काय निर्णय आहे हे कळवा असं विचारतात.
तेव्हा पुढचा जो मंत्र आहे, 7वा मंत्र, हा प्रजापतीचा निर्णय काय आहे ह्याच्यावरचा मंत्र आहे. तेव्हा मंत्र 7वा असा आहे की ते ह प्राणाहा प्रजापती पितरम पितरमेत्यो भगवन्को नः श्रेष्ठ इति तान्नोवाच यस्मिन्व उत्क्रांते शरीरम पापिष्टतरम इव दृश्येत स वह श्रेष्ठ इति. त्यांनी श्रेष्ठतेची व्याख्या याच्यात सांगितली की श्रेष्ठ कशाला म्हणायचं, त्याचे निकष काय आहेत आणि त्या निकषाला जो बसेल तो श्रेष्ठ आहे. तेव्हा त्यांनी ह्याच्या मंत्राचा अर्थ काय ते सांगितलं. तेव्हा त्या प्राणाने आपला पिता प्रजापती ह्याच्याजवळ विचारले की भगवान, आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे तुम्ही सांगा. तेव्हा प्रजापतींनी त्याचं जे उत्तर दिलं ते वेगळ्या पद्धतीने, असं कोणाला नाव घेऊन सांगितलं नाही, पण त्यांनी श्रेष्ठ कोण आहे त्याचे निकष काय आहेत हे सांगितलं. तेव्हा प्रजापतीने असं सांगितलं की तुमच्या ह्या सर्वापैकी, म्हणजे तुम्ही हे पंच ज्ञानेंद्रिय आणि प्राण या सर्वापैकी ज्यांच्या निघून जाण्यानंतर अत्यंत पापिष्ट असल्यासारखे तो दिसायला लागतो, निकृष्ट दिसायला लागतो, त्याच्यामध्ये चैतन्य हे शून्यवत होतं, अशी जे काही परिणाम ज्याच्यामुळे होतो, ज्याच्या निघून जाण्यामुळे असा परिणाम होतो की तो निकृष्ट दिसायला लागतो, तो चैतन्य शून्य दिसायला लागतो. तर तो जो ज्याच्या निघून जाण्यामुळे असं होतं तो जो आहे तो श्रेष्ठ आहे. तेव्हा तुमच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे ह्या निकषाला तुम्ही वापरून बघा. आता याचा अर्थ प्राणच आहे ना, म्हणजे प्राण निघून गेल्यानंतर त्याचं शरीर हे प्रेतवत होतं ना, आहे की नाही. म्हणजे पण त्यांनी प्राण हा श्रेष्ठ असं न सांगता प्रजापती म्हणाले की ज्याच्या निघून जाण्यामुळे शरीर हे प्रेतवत होतं तो श्रेष्ठ आहे, असं विधान केलं. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हा विवाद करताना श्रेष्ठतेचं आणि विशेष रूपाचं जे काही जाणीव करून प्रजापतीला द्यायची होती, आणि याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे असं विचारण्याकरता हे सर्व जे आहेत ते या उत्पत्तीकर्त्या प्रजापतीकडे गेले आणि म्हणाले, हे भगवान, आम्हापैकी कोण श्रेष्ठ आहे, अर्थात गुणविशेषताच्या कारणाने सर्वात श्रेष्ठ कोण आहे, सर्वात मोठा कोण आहे, असं त्यांनी विचारलं. तेव्हा त्यावर त्या प्रजापती पित्याने सांगितले की तुमच्यापैकी ज्यांचे उत्क्रमण केल्यावर हे शरीर हे अतिशय निकृष्ट पापिष्ट, अर्थात जीवित असताना देखील तो प्राणहीन हळूहळू होतच होता, आणि त्याही पेक्षा आता तो अत्यंत निकृष्ट झाल्यासारखा दिसून तो प्रेतासमान अस्पृश्य व अपवित्र आहे असं जेव्हा जाणवेल, तेव्हा तोच तो तुमच्या सर्वापैकी सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे त्यांच्या दुःखाची निवृत्तीची इच्छा करीत प्रजापतीने आपले हे स्वरभंगरूप उपाय विशेषत्वाने असं हे उत्तर दिलं. म्हणजे निकष सांगून त्यांना हे उत्तर दिलं, आणि त्याची आता तुम्ही परीक्षा करा हे त्यांना सांगायचं होतं. म्हणजे ह्या सांगण्यामध्ये अजून एक उद्देश काय होता की आता तुम्ही सर्व इंद्रिय आहात आणि प्राण आहे, तेव्हा मी फक्त निकष सांगतो की कोणाच्या जाण्यामुळे काय होऊ शकतं हे मी सांगितलं, की ते तत्व ज्याच्या जाण्यामुळे ते शरीर जे आहे ते निकृष्ट होतं, ते चैतन्य शून्य होतं, ते प्रेतवत होतं. तेव्हा आता तुम्हीच ठरवा. आता हे तुम्ही ठरवा म्हणजे कसं ठरवणार, पुन्हा वाद होणार ना. त्यामुळे आता एकेका इंद्रियाची आणि शेवटी प्राणाची इथे परीक्षा आहे, आणि ती परीक्षा घ्या तुम्ही, आणि परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोण श्रेष्ठ आहे, असा हा विषय आहे. तेव्हा आता पहिल्यांदा वाणी होते, तेव्हा वागेंद्रियाची परीक्षा ह्या मंत्रामध्ये आहे. तेव्हा प्राणाच्या प्रति पिताच्या द्वारे असे हे प्रश्न केल्यानंतर इथे आता वागेंद्रियाची परीक्षा त्या निकषाला धरून होते. तेव्हा त्या संदर्भातला हा जो मंत्र आहे, 8वा मंत्र, तो मंत्र असा आहे की साह वाघ उच्चक्राम सा संवत्सरम प्रोष्य पर्येत्योवाच कथमं शकतर्ते मज्जीवितुमिति यथा कला अवदन्तः प्राणन्तः प्राणेन पश्यन्तश्चक्षुषः शृण्वन्तः श्रोत्रेण ध्यायन्तो मनसैव इति प्रविवेश ह वाक. अर्थ असा की ही जी वाणी आहे, हे वाक आहे, या वाक इंद्रियाने आता काय केलं की त्याची परीक्षा म्हणून त्यांनी उत्क्रमण केलं, म्हणजे त्यांनी त्या देहाचा त्याग केला त्या वाणीने, आणि त्यानंतर 1 वर्षपर्यंत प्रवास केला, आणि पुन्हा तो परतून आला, आणि त्यांनी विचारले की अरे, माझ्याशिवाय तुम्ही कसे काय जिवंत राहू शकता, असं त्यांनी विचारलं. तेव्हा
त्यांनी सांगितले की ज्या प्रकारे मुके माणसं बोलल्याशिवाय सुद्धा प्राणाने प्रणन क्रिया करत असतात, नेत्राने पाहत असतात, कानाने श्रवण करत असतात आणि मनाने चिंतन करत असतात आणि त्यामुळे ते जीवित राहतात, तेव्हा तुझ्या जाण्यामुळे काहीही फरक झाला नाही. एखाद्या मुक्या माणसासारखं फक्त जीवन होतं, पण जीवन संपलेलं नव्हतं. कारण तू जरी गेला तरी पण जे क्रिया ज्या आहेत त्या विविध इंद्रियाद्वारे त्या क्रिया चालूच होत्या. नेत्र हे पाहतच होते, कान श्रवण करतच होते, मन जे आहे ते चिंतनच करत होते आणि त्यामुळे जीवन चालू होतं. अशा प्रकारे इथे सांगितलं. आणि म्हणून या जीवन चालवण्याचा जो उद्देश आहे, तो उद्देश जो आहे तो एका वाणीमुळे थांबू शकत नाही. असं असं हे वाक इंद्रियाला त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं. तेव्हा या मंत्राचा जो काही आशय आहे ना, तो समजणं आवश्यक आहे की एखाद्या इंद्रियाने त्या ठिकाणी समजा काही काळापुरतं तिथे जर तो तिथून उत्क्रमण केलं, निघून गेला, तर म्हणून काही त्याचं जीवन संपत नाही. म्हणून इथे वाघ ह्या इंद्रियाने इथे उत्क्रमण केलेलं आहे. वाघ जो आहे तो त्यांनी विड्रॉ केला, तो शरीरातून बाहेर निघून गेला तो. आणि तो वाणी म्हणाला की आता हा शरीर काही टिकणार नाही, कारण मी आता बाहेर आलेलो आहे. तेव्हा त्याचं उत्क्रमण झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षाचा प्रवास केला. 1 वर्षाच्या दीर्घ प्रवासामध्ये त्यांनी असं ठरवलं की बघ, खरोखरच याच्या माझ्याशिवाय हे जगू शकतात का. तेव्हा 1 वर्ष प्रवास केल्यानंतर ह्या आपल्या सर्व जी काही आपली जी क्षमता असते वाणीची, बोलण्याची, ही सर्व क्षमता शून्य करून टाकली. म्हणजे त्याचा व्यापार, म्हणजे त्याची जी क्रिया आहे, ही क्रियास्थिती पूर्ण निवृत्त झाली. आणि ही निवृत्त झाल्यानंतर ती वाणी जी आहे ती 1 वर्षपर्यंत बाहेर सगळीकडे फिरून आली. आणि त्याला मनामध्ये एवढं चालू होतं वाणीचं की आता मी नाही आहे, तेव्हा हे शरीर जे आहे ते पूर्णपणे प्रेतवत झाला असेल. म्हणून तो पुनश्च परत आला 1 वर्षानंतर. आणि अन्य प्राणांना त्यांनी सांगितलं की तुम्ही लोक माझ्याशिवाय कसे काय जीवित राहू शकता. म्हणजे पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की तुम्ही जे आहेत माझ्या इथे न राहण्याने सुद्धा, माझं उत्क्रमण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित तुमचं सगळं खाणं पिणं, सगळं जीवन सगळं व्यवस्थित चालू आहे. कुठेही काही तुमचं अडलेलं दिसत नाही. हा मला प्रश्न पडला की माझ्याशिवाय तुम्ही हे कसं काय जिवंत राहू शकता, हा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा त्याचं उत्तर जे आहे ना, ते उत्तर इतर इंद्रियांनी मिळून दिलं. की त्यांनी काय सांगितलं, ज्या प्रकारे मुके म्हणजे मुक्का माणूस जो अरे मुके इत्यादी त्यांनी उत्तर देऊन, ज्या प्रकारे कलाहा गुंगे म्हणजे मुके हे जे संसारात वाणीच्या शिवाय न बोलता देखील ते जिवंत राहू शकतात, तर कशा प्रकारे राहू शकतात. कारण प्राणापासून प्राणानं होऊ शकतं, नेत्रापासून पाहण्याचं कार्य होऊ शकतं, कानापासून श्रवणाचं कार्य होऊ शकतं. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे समस्त इंद्रियांच्या क्रियेने प्रत्येक जण आपापलं कार्य करत असतो. आणि प्राण सुद्धा त्या शरीरामध्ये सगळं प्राणाच्या क्रिया, श्वसनाच्या क्रिया ह्या चालू आहेत. त्यामुळे कुठलंही काही अडलेलं नाही. फक्त तो बोलत नाही, म्हणजे मौन स्थितीमध्ये आहे एवढंच म्हणता येईल. तरी त्या डोळ्यांनी किंवा कानाने, बाकी हातपायाच्या इशाऱ्याने त्याला काय सांगायचं तो हे सांगत असतो. तो आपण मुख्य माणसं पाहिले की नाही, तर ते त्यांची हाताची क्रिया असते त्यांची. आणि अगदी मुख्य बातम्या पण आपण पाहिल्या टीव्हीवर, की त्या बातम्यामध्ये त्यांचे हाताचे, डोळ्याचे आणि हे सगळे हावभाव, सगळे जे ऍक्टिंग असते त्याच्यामध्ये ते म्हणजे त्या देशामध्ये चालणाऱ्या घटनेचं सुद्धा बातम्या ते देत असतात. म्हणजे काही वाणींनी जे काम करायचं तेही कार्य होत असतं. आणि बाकीच्या इंद्रियांचं तर कुठलंच कार्य हे अडत नाही ना. म्हणजे ह्याच्यामुळे काय डोळ्याचं पाहणं अडत नाही. म्हणजे मुका मनुष्य असेल तर तो डोळ्याने पाहू शकणार नाही असं कसं होईल. तर डोळे पाहण्याचं काम करतीलच, बाकी सर्व इंद्रिय आपापलं काम करतील. प्राणमध्ये असल्यामुळे श्वसनही चालू असेल, श्वास प्रश्वास चालू असेल, तेव्हा कुठलंही कार्य जे आहे हे इथे थांबलेलं नाहीये. आणि हेच सर्व मिळून त्या वाणीला सांगतात. त्यामुळे आम्ही जिवंत आहोत, जिवंत राहत असतो. तुझ्यामुळे आमचं कोणाचंही काही अडलेलं नाही. तेव्हा आता ह्या प्राणामध्ये आपली अश्रेष्ठता समजून वाक इंद्रियाने पुन्हा एकदा प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपल्या व्यापाराला तो प्रवृत्त झाला. म्हणजे वाणीमध्ये प्रवेश झाली, त्याच्या लक्षात आलं की आता आपल्या जाण्या न जाण्यामुळे काही फरक पडत नाही, म्हणून शरीरात प्रवेश करून पुन्हा वाणी कार्यरत झाली.
म्हणजे इथे वाणी ह्या परीक्षेला नापास झाली असं आपण इथे पाहिलं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या रविवारी आपण पाहू. पुढे चक्षुची परीक्षा आहे, मनाची परीक्षा आहे आणि शेवटी प्राणाची परीक्षा आहे. आणि प्राणाची श्रेष्ठता ही पुढे सांगितलेली आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.